श्रोते हो, नमस्कार. इंद्रधनुष्य या कार्यक्रमात मी सोनाली सावंत तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, आई होणं हा प्रत्येक स्त्रीच्या आयुष्यातला एक अतिशय महत्त्वाचा आणि आनंददायी असा टप्पा असतो. आईच्या गर्भात बाळाची जडणघडण सुरू होत असताना तिचे विचार, तिच्या भावना, तिचा आहार, तिची जीवनशैली आणि तिच्या आसपासचं वातावरण या सगळ्याच गोष्टींचा बाळाच्या विकासावर परिणाम होत असतो आणि हे आपल्या संस्कृतीत फार पूर्वीपासून मानलं गेलं आहे. याच सगळ्या गोष्टींना आपण गर्भसंस्कार या नावाने ओळखतो. गर्भसंस्कार ही केवळ परंपरा नसून त्यामागे विज्ञानाचाही आधार असल्याचं आज संशोधनामधून स्पष्ट झालंय. मग गर्भसंस्कार म्हणजे नेमकं काय, त्याचं महत्त्व काय आणि संगीत, योग, आहार यांची या गर्भसंस्कारांमध्ये नेमकी भूमिका काय असते याविषयी जाणून घेऊया. आणि त्यासाठीच आज आपण आमंत्रित केलं आहे आपल्या आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये रत्नागिरीतील ज्येष्ठ आयुर्वेदिक वैद्या आणि गर्भसंस्कार अभ्यासक मंजिरी जोग यांना. मंजिरीताई, इंद्रधनुष्य या कार्यक्रमात तुमचं मनःपूर्वक स्वागत. नमस्कार. मंजिरीताई, मला सांगा, गर्भसंस्कार म्हणजे नेमकं काय? सोप्या शब्दात श्रोत्यांना समजेल अशी ह्याची व्याख्या सांगाल का? अगदी नक्की. गर्भ म्हणजे पोटातलं बाळ आणि संस्कार म्हणजे गुणांची वृद्धी करणं, गुणांचं संवर्धन करणं. थोडक्यात बाळ पोटात असताना बाळाच्या शारीरिक, मानसिक, बौद्धिक, भावनिक, आध्यात्मिक विकासासाठी करण्याचे प्रयत्न असं आपण म्हणू शकतो. आणि त्याचबरोबर आपलं जे बाळ आहे ते त्याचे स्वतःचे काही गुण असतात आणि आईवडिलांकडून आलेले गुण असतात. तर हे जे त्याचे उपजत गुण आहेत त्या गुणांची वृद्धी करणं अशी ही एक व्याख्या गर्भसंस्कारासाठी होऊ शकते. आणि ती एक प्रोसेस आहे आणि ही आता विज्ञानाने सिद्ध झालेलं आहे. थोडक्यात बाळाला उत्तम घडविण्याचा, आपल्या स्वप्नातील बाळ प्रत्यक्षात आणण्याचा काळ म्हणजे गर्भसंस्कार असं आपण म्हणू शकतो. वा वा, किती सुंदर शब्दात तुम्ही हे सांगितलं. आपल्या स्वप्नातलं बाळ प्रत्यक्षात आणण्याचा संस्कार म्हणजे गर्भसंस्कार. मला सांगा, गर्भसंस्काराची सुरुवात ही नेमकी कधीपासून करावी? म्हणजे दिवस गेल्यानंतर का गर्भधारणा होण्यापूर्वी ती करता येते? खूप छान प्रश्न आहे. याच्यामध्ये ना बऱ्याच जणांना गोंधळ होतो की नक्की कधी सुरू करावं. खरं तर शास्त्रामध्ये असं आहे, गर्भ राहण्याच्या आधीपासूनच पती पत्नींनी बीजसंस्कार करून घ्यावेत आणि मग प्रयत्न करावा. तर बीजसंस्कार म्हणजे काय? की बीजसंस्कार म्हणजे आपलं जे स्त्री बीज आहे, पुरुष शुक्र आहे, याची गुणवत्ता सुधारण्यासाठी प्रयत्न करणं. तर याच्यासाठी आपण पंचकर्म उपचार करू शकतो. पंचकर्म उपचार केल्याने शरीर शुद्धी होते, त्याचबरोबर दोषांचं संतुलन होतं आणि जी काही पुढे आपण रसायन औषधं घेणार आहोत त्याचे उत्तम रिझल्ट्स आपल्याला बघायला मिळतात. तर हे पंचकर्म उपचार करून घेणं, त्यानंतर रसायन औषधींचं सेवन करणं आणि त्याचबरोबर योगासनं, प्राणायाम याचीसुद्धा सुरुवात आपल्याला गर्भ राहण्याच्या आधीपासूनच करायची असते. त्यामुळे मनाची शुद्धता, मनाचा आनंद ह्या सगळ्या गोष्टींची आपल्या शरीराला आणि मनाला सवय होऊन जाते. थोडक्यात गर्भसंस्कार हे बीजसंस्कारापासून सुरू होतात. पण जर हे शक्य नसेल, ज्या क्षणाला आपण आई होणार आहोत हे कळतं, तेव्हा त्यातील काही तंत्र आपण नक्कीच सुरू करू शकतो. बरोबर. गर्भसंस्कार ही केवळ एक धार्मिक संकल्पना आहे की त्याच्या पाठीमागे वैज्ञानिक आधार आहे? याच्याबद्दल थोडं सांगाल का? हो, खूपच छान प्रश्न आहे. काही जण असं म्हणतात की हे आता गर्भसंस्कार हे फॅड आहे. त्याच्यामागचं विज्ञान थोडंसं स्पष्ट करते. आजचं आधुनिक विज्ञान म्हणजे एपिजेनेटिक्स आणि प्रीनेटल सायकॉलॉजी या संकल्पनेद्वारे सिद्ध झालं आहे की आईवडिलांकडून कोणते जीन्स मिळणार हे निसर्गाने ठरवलेलं आहे. म्हणजे त्याच्यात आपण काही नक्की बदल करू नये. परंतु त्या मिळालेल्या जीन्सपैकी चांगले जीन्स कसे वापरायचे याचं नियंत्रण आपण आईचे चांगले विचार, चांगलं वाचन, चांगलं संगीत ऐकणं अशा सकारात्मक वातावरणामुळे, थोडक्यात गर्भसंस्काराद्वारे ते आपण नियंत्रण मिळवू शकतो. जेव्हा आनंदी मनस्थितीत आई असते, चांगलं वाचन करते, संगीत ऐकते, तेव्हा चांगल्या आरोग्याचे जीन्स सक्रिय होतात. या उलट आई जर दुःखात असेल, सतत तणावात असेल, रागराग चिडचिड होत असेल, तर बाळाच्या निरोगी वाढीसाठी आवश्यक असणारे जीन्स निष्क्रिय होतात.
हे विज्ञानाने एपिजेनेटिक्सद्वारे आपण सांगू शकतो. आणि हेच आपल्या पूर्वजांनी आपल्या संस्कृतीमध्ये मांडलं आहे. संस्काराची जोड दिल्यामुळे ते सहजपणे होत होतं. आता हे विज्ञानाची कासेवर सुद्धा सिद्ध झालं आहे. बरोबर. गरोदरपणात आईच्या मानसिक स्थितीचा बाळाच्या विकासावर कशा पद्धतीने परिणाम होतो? खूपच परिणाम होतो. आईची मानसिक स्थिती आनंदी ठेवणं हेच आधी मुळात गर्भसंस्काराचं सूत्र आहे. जेव्हा आई आनंदी असते तेव्हा तिच्या शरीरात निर्माण होणारे जे हॅपी हार्मोन्स आहेत, डोपामाइन, सेरोटोनिन, ऑक्सिटोसिन, हे तयार होतात. तर हे बाळाच्या वाढीसाठी बाळाच्या मेंदूच्या पेशींना, न्यूरॉन्सना अधिक कार्यक्षम बनवतात. त्यामुळे बाळाचा बौद्धिक विकास आणि त्याची शारीरिक आणि मानसिक वाढ उत्तम होते. या उलट आई जेव्हा दुःखात असते, ताणात असते, मगाशी म्हटलं तसं, तेव्हा जे हार्मोन्स तयार होतात ते थेट बाळापर्यंत प्लासेंटामार्फत पोचतातच आणि मग त्याचा परिणाम बाळाच्या विपरीत वाढीसाठी होतो किंवा दुष्परिणाम आपल्याला जाणवतात. आजकाल जी व्यंग किंवा बाळामध्ये ज्या समस्या जाणवतात त्याच्यामध्ये बऱ्याच वेळेला आईचे ताणतणाव गर्भावस्थेतले हे कारणीभूत असतात. म्हणजे त्याचे परिणाम पुढे 25 वर्षांनी सुद्धा जाणवतात. त्यामुळे आई आनंदी असणं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. असं म्हणू शकतो की जेव्हा मुलं मोठी होतात तेव्हा त्यांना अभ्यासासंबंधी अडचणी येतात. थोडीशी ती जास्त रागीट असतात, हिंसक असतात, पटकन चिडतात किंवा एकलकोंडी असतात. मूल मोठं झाल्यानंतर लक्षात येतो किंवा त्याच्या अभ्यासातली काही प्रगतीमध्ये अडथळे येऊ शकतात. सातत्य त्यांना ठेवता येत नाही, एकाग्रता होत नाही, आकलनशक्ती कमी असते, इतरांमध्ये त्यांना मिसळणं सहज जमत नाही. ह्या ज्या काही गोष्टी आहेत, म्हणजे नुसतंच एक गर्भसंस्कार असं कारण नाही म्हणता येणार. काही गोष्टी हेरिडिटरी पण असू शकतात. पण त्याचं मूळ मात्र बऱ्याच वेळेला असं लक्षात येतंय की त्या आईच्या ताणतणावात असतं. गर्भसंस्कारामध्ये गर्भसंवाद अशी ही एक संकल्पना आहे. तर ही संकल्पना नेमकी काय आणि ती कशी करायची असते? खूपच मस्त हा प्रश्न आहे आणि तो खरंच त्या स्त्रीने अगदी एन्जॉय करायला पाहिजे. आणि आईबरोबर बाबांनीही ते आता गर्भसंवाद हे जे तंत्र आहे ते सुरू करणं गरजेचं आहे. कारण का पूर्वी एकत्र कुटुंब पद्धती होती, आता तसं नाही आहे. त्यामुळे मी असं पहिल्यांदा म्हणते की जे भावी पिता आहेत त्यांनी सुद्धा त्या 9 महिन्यामध्ये बाळाबरोबर संवाद साधायला पाहिजे. म्हणजे वेगळं काही न करता एक छोटीशी गोष्ट जरी त्याला सांगितली तरी सुद्धा बाळाचा आपल्या वडिलांचा आवाजशी बाळ लवकर कनेक्ट होतं आणि मग मोठेपणी त्या दोघांमधलं बॉन्डिंग पण खूप स्ट्रॉंग राहायला मदत होते. त्यामुळे गर्भसंवाद हा पित्याने करणं अत्यंत गरजेचं आहे आणि स्त्रीने तर करायचाच असतो. तर याच्यामध्ये जेव्हा कधी ती पूर्णपणे निवांत असते तिच्या रुटीनप्रमाणे त्यावेळेला मांडी घालून खाली बसायचं, शक्य नसेल तर खुर्चीवर बसायचं, आपल्या पोटावर हात ठेवायचे आणि बाळाशी गप्पा मारायच्या. तर ह्याच्यामध्ये काय आपण करू शकतो की दिवसभरातला आपण रुटीन शेअर करू शकतो, त्यावेळच्या तिच्या भावना शेअर करू शकतो, तिचे आनंदाचे क्षण शेअर करू शकतो. त्याबरोबर एखाद्या वेळेला ठीक आहे कंटाळा आलाय हेही आपण शेअर करावं. जसं बाबाने गोष्ट सांगायची असते तसं आई ही गोष्ट सांगू शकते. थोडक्यात तिच्या सगळ्या ज्या काही भावना आहेत ह्या आपण बाळाबरोबर शेअर करणं म्हणजे गर्भसंवाद. सकारात्मक ॲफर्मेशन्स देऊ शकतो आपण त्याला, काही पॉझिटिव्ह, काही मूल्यांच्या गोष्टी सांगून त्याच्यामध्ये मूल्यांचा विकास करायला सुद्धा गर्भसंवाद अतिशय उत्तम आहे. म्हणजे थोडक्यात अशी संकल्पना करायची की आपलं बाळ आपल्याबरोबरच आहे, जरी ते पोटात आहे तरीसुद्धा ते प्रत्यक्षात आपल्याबरोबर आहे आणि आपण त्याच्याबरोबर छान गप्पा मारतोय. याचा फायदा मगाशी जसं पित्याचं बॉन्डिंग सुधारतं तसं आईचं तर नक्कीच सुधारणार. त्या बॉन्डिंग सुधारण्याचा परिणाम असं लक्षात आलं की त्या मातांमध्ये ब्रेस्ट फिडिंगला पण खूप चांगले रिझल्ट्स येतात. त्यामुळे साधारण 3 महिने पूर्ण झाल्यानंतर आपण गर्भसंवाद सुरू करावा. पूर्णपणे मोबाईल बाजूला ठेवावा आणि मोबाईलवरचं काही ऐकवायचं नाही. गर्भसंवाद हा आईच्या बोलण्याची सवय व्हायला पाहिजे. आईचा स्वतःचा आवाज त्या बाळापर्यंत पोचला पाहिजे. ते जे बॉन्डिंग्स तयार होणारे ते कुणाचे तरी आवाजात दुसरा संवाद ऐकणं किंवा ॲफर्मेशन्स देणं याचे तेवढे नक्की रिझल्ट्स मिळणार नाहीत. त्यामुळे आईने स्वतः संवाद, मोबाईल आणि सगळी डिजिटल मोबाईल, लॅपटॉप, सगळे ज्या काही माध्यमं आहेत ती बाजूला ठेवून निवांत राहणं, निवांत बसणं आणि संवाद साधणं हे मात्र तितकंच गरजेचं आहे. मंजिरीताई, गरोदर महिलांसाठी आहार आणि विहार याचे काही नियम असतात का? आणि सात्विक आहाराचं या काळातलं महत्त्व काय आहे?
असे काही वेगळे नियम नाहीत की हेच करा तेच करा. त्याच्यापेक्षा आत्ताच तुम्ही म्हटलं तसं की सात्विक आहार हा महत्त्वाचा आहे, जो ताजा असेल, गरम असेल, स्निग्ध म्हणजे ज्याच्यामध्ये थोडंफार प्रमाणात साजूक तूप असावंच. वरण भात जे तुम्ही जेवणार आहात किंवा आमटी भात किंवा पोळी भाकरी त्याच्यावर किमान 1 ते 2 चमचे दिवसभरामध्ये साजूक तूप असा तो स्निग्ध आहार पाहिजे. कोरडेपणा टाळायला पाहिजे, शिळे अन्न टाळायला पाहिजे, आपल्या भुकेप्रमाणे अंदाज घेऊन खायला पाहिजे. तर असा हा सात्विक आहाराची जोड देऊ शकतो. पण त्याचबरोबर काही नियम म्हणजे म्हटलं तसं की प्रेग्नन्सी डाएट तुम्ही म्हटलं की तुम्हाला भरपूर माहिती मिळणार आहे आजकाल. पण ती प्रत्येकाचा पोटाचा म्हणजे ती पचवण्याची ताकद तुमची आहे का हे आधी समजून घ्या. एका स्त्रीचं डाएट दुसऱ्या स्त्रीला लागू होत नाही, हा महत्त्वाचा नियम आहे. म्हणजे सात्विक आहारापेक्षा काही जे बेसिक अगदी नियम आहेत, तो जो काही आहार सांगितलेला आहे तो आपल्याला झेपतोय ना. आहार घेतल्यानंतर पोटाला जडपणा वाटता कामा नये, जास्त गॅसेस होता कामा नये आणि रोजच्या रोज संडासला साफ होत असेल, दुसऱ्या दिवशी जाऊन आल्यानंतर हलकं वाटत असेल तर तो तुम्ही घेत असलेला आहार तुम्हाला पचतोय. म्हणजे आहार घेतल्यानंतर सुस्ती, जडत्व, आळसपणा हा येता कामा नये. या उलट त्या आहाराचं रूपांतर चांगलं झाल्यामुळे आपल्याला फ्रेश वाटलं पाहिजे, आनंदी वाटलं पाहिजे. असा जो आहार आहे हा सात्विक आहार असतो. आणि सात्विक आहार घेतल्यानंतर नक्कीच मनाला तृप्ती मिळणं हे सगळं सात्विक आहारामुळे मिळतं. आणि तो सात्विक आहार यासाठी गरजेचा अत्यंत आहे. आणि अजून एक ह्याच्यात मला महत्त्वाचं सांगायचं आहे की सात्विक आहाराच्या जोडीला माइंडफुल इटिंग. एकीकडे असं दृश्य दिसतंय की ताट समोर आहे पण हातात मोबाईल आहे, काहीतरी गाणं ऐकतोय. तर ही तर सवय अगदी पूर्णपणे बदलायला पाहिजे. सात्विक आहार जेव्हा तुम्ही माइंडफुली घ्याल तेव्हा त्याचे रिझल्ट्स आपल्याला अतिशय चांगलं मिळणार आहेत. त्यामुळे माइंडफुल इटिंग म्हणजे जो पदार्थ तुम्हाला आहे समोर ताटात आहे त्याचा स्वाद घ्या, त्याची चव बघा, त्याचा वास बघा. छान जेवणाचं जी ताकद आहे जेवणामध्ये ते येण्यासाठी हे माइंडफुल इटिंग खूप गरजेचं आहे आणि याची सवय लावावी लागते. माइंडफुल इटिंगचा दुसरा फायदा असा होतो की आपण किती खातोय, आपलं पोट भरलंय ना, किंवा अजूनही आपल्याला आहाराची आवश्यकता आहे का, हे दोन्ही गोष्टी आपण जर सजगतेने बघितल्या तर त्याचा रिझल्ट्स आपल्याला चांगले मिळतात. त्यामुळे सात्विक आहार हा माइंडफुली घेतला गेला पाहिजे. गर्भसंस्कारामध्ये संगीताचाही उपयोग केला जातो, तर मग त्याचं महत्त्व काय आहे आणि कोणत्या पद्धतीचं संगीत ऐकावं? साधी गोष्ट आहे बघा, आपला सुद्धा कधी मूड नसेल किंवा कंटाळा आला असेल तर आपण गाणं लावतो आणि आपला मूड चेंज होतो. तर इथे आपल्याला मूड चेंज होणं किंवा ती आनंदी राहणं हे तर अपेक्षित आहेच. पण त्याचबरोबर बाळाच्या विकासात सुद्धा संगीताचा फायदा होतो. बाळाचा बौद्धिक विकास अतिशय उत्तम होतो. पण हा सुद्धा अनुभव घ्यायचा असतो. तो अनुभव घेतल्यानंतरच लक्षात येतो. तर इथे मात्र संगीत ऐकताना शांतपणा, आपल्याला स्वतःला आवडेल तो प्रकार, म्हणजे नुसतं गाणीच असं नाही म्हणू शकत किंवा राग असं नाही म्हणायचं. आपल्याला एखादं तंतू सतार आवडत असेल, बासरी आवडत असेल तर हेही संगीत आहे. तर हेही संगीतोपचारच आहेत किंवा हे सुद्धा आपण करू शकतो. त्याचबरोबर निसर्गातल्या काही गोष्टी म्हणजे पक्ष्यांचा आवाज ऐकणं हे सुद्धा संगीतच आहे. किंवा पाण्याचा खळखळाट हा सुद्धा मनाला आनंद देतो. आणि याच्यामुळे होतं कसं की जेव्हा हे असं ऐकतो ना आपण, तेव्हा त्या स्त्रीच्या मेंदूमध्ये अल्फा लहरी ज्या असतात त्या वेव्ह निर्माण होतात आणि त्याचा परिणाम काही वेळेला बऱ्याच स्त्रियांमध्ये BP वाढणं, डायबेटीज ह्या गोष्टींमध्ये किंवा स्नायू शिथिल होत नाहीत, कडकपणा जाणवतो. तर ह्या गोष्टी कमी ज्या अल्फा वेव्ज निर्माण होतात त्याच्यामुळे हे इफेक्टसुद्धा आपल्याला मिळू शकतात. इथे एक गोष्ट टाळायची की रॉक म्युझिक, कर्णकर्कश आवाज, मनाला दुःख किंवा दुःखी गाणी अशी ही मात्र अवश्य टाळावीत. स्त्री गरोदर असताना तिने आसनं किंवा प्राणायाम करणं सुरक्षित आणि फायदेशीर ठरतं का? प्राणायाम करणं तर फायदेशीर आहेतच. आसनांच्या बाबतीत मी असं म्हणेन की पहिला तुम्ही तुमच्या गायनेकॉलॉजिस्टचा सल्ला घ्यावा. शक्य असेल तर तिथे योग तज्ज्ञ किंवा त्याच्यातला एक्सपर्टच्या बरोबर आसनं करणं, म्हणजे त्याचा सपोर्टने करणं. घरी समोर बघून आसनं करणं हे माझ्या मते शक्यतो टाळावं. आणि प्राणायाम मात्र जरूर करावा. प्राणायामाचे खूप फायदे आहेत. प्राणायामाचा अजून एक फायदा खूप असा होतो की
अनुलोम विलोम केल्याने शरीरातील प्रत्येक पेशीमध्ये पुरेसा ऑक्सिजन मिळतो. फुफ्फुसांची क्षमता चांगली वाढते, ज्याचा फायदा तुम्हाला लेबर पेन्सच्या वेळेला पुशिंगसाठी खूप चांगले रिझल्ट्स त्यामुळे आपल्याला मिळतात. त्यामुळे प्राणायाम जरूर करावा आणि प्राणायामसुद्धा एक्सपर्ट माणसाकडनं शिकून घेतला तर तो आपण करू शकतो, हे नक्की. खूप मोलाचा सल्ला दिलेला आहे की आपल्यासमोर प्रशिक्षित व्यक्ती असेल तर तिच्या साहाय्यानेच आपल्याला जे काही योगासनाचे प्रकार करायचे किंवा प्राणायाम करायचा आहे तर त्यांच्या निरीक्षणाखाली आपण जर ते केलं तर ते अधिक जास्त उपयोगी ठरू शकतं. मंजिरीताई, आईने या काळामध्ये चांगलं वाचन करावं असं तुम्ही मगाशी म्हटलं, तर मग कोणत्या प्रकारच्या पुस्तकांचं तिने वाचन करावं की ज्याच्यामुळे बाळावर चांगले संस्कार होतील? आता हे पिढ्यानपिढ्या चालत आलेलं आहे, ते म्हणजे आपण शिवाजी महाराज तो वाचायला सांगतात, महाभारत, रामायण ह्या गोष्टी वाचायला सांगतो आपण. स्वामी विवेकानंद आहेत, असे जे आपल्याकडे महापुरुष होऊन गेले त्या सगळ्यांची चरित्र आपण वाचायला सांगतो. पण मी आता थोडंसं असं म्हणून बळेल, एखाद्या स्त्रीला नाही आवडत असं वाचन, त्यामुळे तिला जे आवडेल ना ते वाचन करावं. वपू काळे आवडतात, पु ल देशपांडे आवडतात, कोणी आवडू शकतं. त्यामुळे जो आपला पॅटर्न तिथे तिने मात्र सजगता पाहिजे की आपल्याला नक्की काय आवडेल वाचायला. तिला जर त्या वाचनातनं आनंद मिळाला तर तो गर्भापर्यंत पोचणार आहे आणि वाचन हा संस्कारसुद्धा आपण बाळापर्यंत पोचणार आहे. पण मुळात त्या वाचनातनं तिला मिळणारा आनंद हा सगळ्यात महत्त्वाचा आहे. अजून एक वाचनामध्ये असं मी सहज म्हणते की जे काही आपण शिकलेलं आहोत त्याच्यापेक्षा थोडंसं तिच्या बुद्धीला चालना मिळेल असं वाचन करावं. त्याचा फायदा बाळाच्या बौद्धिक विकासासाठी नक्कीच होतो. गर्भसंस्कारांचा हा जो 9 महिन्यांचा कालखंड असतो आणि एकूणच हा सगळा जो प्रवास असतो, या प्रवासामध्ये वडिलांची म्हणजेच तिच्या पतीची भूमिका किती महत्त्वाची असते? पूर्वी एकत्र कुटुंब होती. बाळ झाल्यानंतर आपल्या घरातच मंडळी असायची की जी त्यांच्याबरोबर संगोपन करायला सज्ज असायची. आजकाल ते चित्र बदलत चाललंय. नोकरीनिमित्तानं आईवडिलांपासून मुलं वेगळी असतात, त्यामुळे त्या दोघांनाच करायचं असतं. त्यामुळे पतीचा रोल हा सगळ्यात महत्त्वाचा आहे. मग गर्भसंवादात तर आहेच आहे. याचबरोबर हार्मोनल चेंजेसमुळे त्या आपल्या पत्नीचे मूड स्विंग्ज होणं, कधीतरी तिला कंटाळवाणं वाटणं, कधीतरी उदासी वाटणं, दुःख वाटणं, ह्या गोष्टी घडू शकतात आणि आजकाल ह्या घडतायत. तर त्या जेव्हा ती शेअर करेल त्यावेळेला त्या तेवढ्याच समजुतीने ऐकणं हेही महत्त्वाचं आहे. त्यामुळे पतीची तेवढीच पाठिंबा असणं, पाठिंबा म्हणण्यापेक्षा ॲक्टिव्ह पार्टिसिपेशन असणं गरजेचं आहे. एखाद्या स्त्रीच्या घरातलं कुटुंब मोठं आहे, घरात भरपूर माणसं आहेत, तर मग अशा वेळेला त्या कुटुंबातल्या सदस्यांची भूमिका काय असायला हवी जेव्हा ती स्त्री गरोदर असते? असं जर असेल तर ते खूपच आनंददायी आहे. म्हणजे त्या असं एकत्र कुटुंबात बाळ वाढवणं म्हणजे प्रेग्नन्सी असणं ना, त्या स्त्रीला असणं हे आधी मुळातच खूप आनंदाची गोष्ट आहे. त्यामुळे त्या कुटुंबाने तेव्हा खेळकर वातावरण ठेवायला पाहिजे. काहीतरी एकत्र ॲक्टिव्हिटी करणं गरजेचं आहे. मग ते रात्रीचं जेवण म्हणा, समजा ते शक्य नसेल तर आठवड्यातनं एखादी वेळ, एखादा दिवस असा काहीतरी सगळ्यांनी आनंदाने घालवणं हे त्यांच्याच भावी बाळासाठी, कुटुंबात येणाऱ्या बाळाच्या आगमनाची पूर्वतयारी असं एकत्र पद्धतीत एकत्र कुटुंबाने करू शकतो. आणि इथे मतभेद तर असणारच आहेत, म्हणजे त्याच्यात काही दुमत नाही. असं नाही आहे की सगळ्यांचीच सगळ्यांना मतं पटू शकतात. पण तरीसुद्धा आपण कोणीतरी 2 पावलं मागे येऊन आपल्या घरातलं वातावरण त्या स्त्रीला पूरक कसं राहील हे एकमेकांचा विचार करून जर केलं तर हाच सपोर्ट कुटुंबातल्या सगळ्या सदस्यांनी दिला तर येणारं बाळ हे त्यांना भविष्यात आनंद देणारं ठरतं. आणि तुम्ही जसं मगाशी म्हटलं की बाळ प्रत्येक गोष्टी ऐकत असतं गर्भात असताना, त्याच्यामुळे ह्या कुटुंबातल्या सदस्यांशीही बाळाची नाळ एक प्रकारे जुळत असते. अगदी बरोबर. आजकाल प्रत्येकाच्याच आयुष्यात धावपळ आहे, ताण आहे भरपूर. तर या तणावपूर्ण असलेल्या जीवनशैलीमध्ये गर्भसंस्कारांचं व्यवस्थापन कसं करावं? हा खूपच महत्त्वाचा प्रश्न आहे. खरंच इतकं त्यांना ऑफिस आणि कामाचं प्रेशर असतं, तर त्यांना प्रेग्नन्सी राहिल्यानंतर आपले 9 महिने कसे जातील ह्याचीच खूप काळजी राहिलेली असते. एक तर करिअरचं त्याच वेळेला प्रेशर असतं, वय थोडंसं जास्त असतं, दोघंच असतात, नक्की काय करावं हे समजत नाही. इथेच त्यांनी खरं तर गर्भसंस्काराची कास धरायला पाहिजे. ह्याच्यासाठी वेगळं काही करायचं नसतं. आपलं थोडंसं रुटीन बदलणं, थोडंसं आहाराकडे लक्ष देणं, थोडंसं दिनचर्या बदलणं, एवढं जरी सुरू केलं तरी आपण
गर्भसंस्कार सुरू केल्यासारखंच असतं. तर इथेही माइंडफुल राहणं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. आणि ह्या गोष्टी तुम्ही तुमच्या दिवसभराच्या रुटीनमध्ये, समजा तुम्ही ऑफिसमध्ये आहात, तर एक थोडासा कामामध्ये काही ठराविक अंतराने ब्रेक घेणं आणि आपल्या बाळाशी संवाद साधणं, थोडं पाणी पिणं, त्याचवेळी आहार चांगला घेणं, अशा छोट्या छोट्या गोष्टींमधून सुद्धा तुम्ही करू शकता. जाता येताना जो प्रवासाचा वेळ असतो त्यावेळेला हेडफोनचा उपयोग करून चांगली गाणी ऐकणं, स्तोत्र ऐकणं, मंत्र ऐकणं, ओंकार ऐकणं, ह्या गोष्टीसुद्धा तुम्ही तुमच्या ट्रॅव्हलिंगमध्ये करू शकता. अगदी नाही तर रात्री झोपताना शांतपणे गर्भसंवाद करू शकतो, गोष्ट सांगू शकतो. हे सुद्धा गर्भसंस्कारच आहेत. म्हणजे थोडीशी शिस्त, थोडंसं सातत्य आणि सगळ्यात महत्त्वाचा संकल्प, हे जरी केलं तरी आत्ताची आधुनिक स्त्री गर्भसंस्कार नक्कीच करू शकते. शिस्त, सातत्य आणि संकल्प हे 3 खांब आहेत आत्ताच्या आधुनिक जीवनशैलीमध्ये गर्भसंस्कार उत्तमरित्या जर व्हायला हवे असतील तर. मंजिरीताई, गर्भसंस्काराचा बाळाच्या बुद्धिमत्तेवर, म्हणजे आपण जी IQ लेव्हल म्हणतो त्याच्यावर, आणि भावनिक क्षमता म्हणजे EQ ह्याच्यावर कशा पद्धतीने परिणाम होत असतो? मगाशी आपण जसं म्हटलं की मानवी मेंदूचा विकास गर्भावस्थेतच सुरू होतो. आईने या काळात जर बुद्धीला तिच्या चालना देणारी गणितं करणं, सोडवणं किंवा कोडी हे सगळं केल्यानंतर तिच्या बुद्धीला चालना मिळते. परिणामी बाळाचा IQ वाढायला मदत होते. मगाशी जसं म्हटलं तसं वाचन ह्यानी सुद्धा होऊ शकतं, संगीत यांनी सुद्धा या गोष्टी घडू शकतात. म्हणजे आपण IQ चांगला नक्कीच या गोष्टींनी करू शकतो. पण मी असं म्हणेन या IQ पेक्षा सुद्धा EQ वाढवणं हे आज खूप गरजेचं आहे. मगाशी ज्या मी समस्या म्हटल्या की ज्या वेळेला आई ताणात असते तेव्हा ह्या समस्या जास्त जाणवतात. त्या मुलांच्या बाबतीत त्यांचा इमोशनल कोशंट कमी असतो, म्हणजे त्यांची भावनिक बुद्धिमत्ता तेवढी विकसितच झालेली नसते. तर आजकाल मुलं तर हुशारच आहेत, पुढची पिढी नक्कीच हुशार आहे, पण याबरोबर IQ बरोबर EQ वाढवणं ही सगळ्यात मोठी गरज आहे. आणि त्याच्यासाठी तिचं मन आनंदी राहणं, शांत राहणं, तिचा ताण कमी होणं, तिचा ताण व्यवस्थापन तिने करणं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. आणि एकदाही हे ती सूत्र शिकली ना 9 महिन्यामध्ये की आपला ताण आपण कसा हँडल केला की तिच्या व्यक्तिमत्वात पण फरक पडणार आहे, जो तिला बाळाच्या संगोपनात पुढे जास्त उपयोगी ठरणार आहे. IQ बरोबर EQ म्हणजे गर्भसंस्कारातल्या सगळ्या ज्या गोष्टी सांगितलेल्या आहेत त्या खास करून EQ वाढवण्यासाठी नक्कीच जास्त फायदेशीर ठरतील. ह्याला जोडून मला विचारावंसं वाटतं की तुमच्या निदर्शनात किंवा तुमच्या अनुभवामध्ये अशा काही गोष्टी आल्यात का की ज्या मुलावर गर्भसंस्कार झालेले आहेत ते मूल आणि गर्भसंस्कार न झालेलं मूल, तर यांच्यात काही फरक दिसतो? हो, खूप फरक दिसतो. एक गर्भसंस्कार अभ्यासक म्हणून मी असं म्हणेन की जेव्हा बाळ लहान असतं तेव्हा ते बाळाची चिडचिड कमी होते. गर्भसंस्कार केलेल्या बाळाची झोप चांगली असते, त्याचं वजन चांगलं वाढतं. म्हणतात बघा बाळ सारखं चिरचिर आहे ते कमी जाणवतं. आई जेव्हा सांगते की आम्हाला ना बाळाने काहीच त्रास दिला नाही, तर हा एक फरक जाणवतो. थोडंसं मोठं झाल्यानंतर जेव्हा बाळ शाळेत जायला लागतं तर त्याची आकलन शक्ती खूप चांगली असते, एकाग्रता चांगली असते. 2-3 वर्षाचं बाळसुद्धा चांगल्या खेळाबरोबर खेळू शकतं, त्याच्यात त्याचं कॉन्सन्ट्रेशन वाढतं. म्हणजे त्याची हायपर ॲक्टिव्हिटी जी असते ओव्हरऑल बाळा, हायपर ॲक्टिव्हिटी अशा बाळांमध्ये राहत नाही. शांत असतं, समाधानी असतं, आनंदी असतं. हे सगळे फरक बाळ गर्भसंस्कार केल्यानंतर नक्कीच जाणवतात. आणि पुढे सुद्धा म्हणजे असा जर त्याचा पायाच इतका भक्कम झालेला असेल तर ते मूल म्हणजे बाळ जेव्हा मोठं ॲडल्ट होणार आहे तेव्हा 25 वर्षाचं होतं, त्याचं व्यक्तिमत्व असंच सुंदर होणार आहे की तो एकदम स्वस्थ व्यक्ती असणार आहे. इतरांना समजून घेणं, उत्तम निर्णय क्षमता, हो. बुद्धिमत्ता या हो. सगळ्याच गोष्टी ही नक्कीच. मुलं मोठी झाल्यानंतर आपल्याला दिसून येतात. गर्भसंस्काराविषयी तुम्ही अतिशय परिपूर्ण आणि सर्व बाजूंनी अशी माहिती दिलेली आहे. आजच्या आधुनिक पिढीतल्या पालकांना या संदर्भात तुम्ही कोणता संदेश किंवा सल्ला द्याल? मी असं म्हणेन, मूल जन्माला आल्यानंतर जो वेळ, पैसा, ऊर्जा तुम्ही खर्च करता ते सर्व आधीच गर्भावस्थेत सुरू करा आणि आनंदी आणि स्वस्थ बाळाला जन्म द्या, जे आपल्या देशाचं पुढे भवितव्य राहील. त्यामुळे आनंदी स्वस्थ बाळासाठी जरूर प्रयत्न करा आणि गर्भसंस्काराची कास धरा. अतिशय मोलाचा सल्ला तुम्ही दिलेला आहे, कारण बरेचदा
आम्हाला जे मिळालं नाही ते आम्ही आमच्या मुलांना देऊ, अशा पद्धतीचा विचार करून मूल जन्माला आल्यानंतर हे पालक आपल्या मुलांना सर्वोपरी देण्याचा प्रयत्न करत असतात. पण आत्ता जसं तुम्ही म्हटलंत की मूल जन्माला येण्यापूर्वीच गर्भातच बाळ असताना त्याच्यासाठी जे जे काही चांगलं करता येईल ते तुम्ही करा. गर्भसंस्काराचा जो पाया आहे तो त्याच वेळेला घाला, जेणेकरून आपल्या देशाचं जे भविष्य त्या मातेच्या उदरातून जन्माला येणार आहे ते अतिशय स्वस्थ आणि सजग जन्माला येईल. श्रोतेहो, गर्भसंस्कार म्हणजे केवळ काही विधी किंवा धार्मिक परंपरा नव्हे, तर आई आणि गर्भ याच्यातील सकारात्मक नातं अधिक दृढ करणारी एक सुंदर अशी प्रक्रिया आहे. निरोगी शरीर, शांत मन, सकारात्मक विचार आणि प्रेमळ वातावरण या सगळ्यांचा संगम म्हणजे गर्भसंस्कार. आजच्या आपल्या या संवादामधून गर्भसंस्काराची संकल्पना, त्यामागचा वैज्ञानिक आधार, आधुनिक जीवनातलं त्याचं महत्त्व, तसंच योग, आहार, संगीत, कुटुंबाचा सहभाग आणि पतीची भूमिका याविषयी डॉक्टर मंजिरी जोग यांनी आपल्याला अतिशय सुंदर अशी माहिती दिली. मंजिरीताई, इंद्रधनुष्य या कार्यक्रमात आपण सहभागी झालात आणि आमच्या श्रोत्यांशी गर्भसंस्कार या विषयावर अतिशय उत्तम असा संवाद साधलात, त्याबद्दल आकाशवाणी परिवाराच्या वतीने मी आपले आभार मानते. श्रोतेहो, या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते विवेक वानखडे. याबरोबरच आजच्या इंद्रधनुष्य या कार्यक्रमामधून मी सोनाली सावंत आता आपला निरोप घेते. नमस्कार. Indradhanusha